तिळाची ऊब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो जीवनाला. यशाची पतंग उडो गगनावरती, तुम्हा व तुम्हा परिवारास गोड शुभेच्छा. निमित्त मात्र मकर संक्रांती. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माच किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे. तर आज तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेली आहे संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू आणि चिक्की. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेले आहे. नॉनस्टिक असल्यामुळे आपण लाडूसाठीचे जे सारण करणार आहोत ते भांड्याला जास्त चिकटत नाही व आपली मेहनतही वाचते. पॅन गरम झाल्यानंतर मी इथे 2 कप सफेद तीळ घेतलेले आहेत. तीळ छान खरपूस भाजेपर्यंत आपण स्लो गॅसवर 1 ते 2 मिनिटे तीळ छान भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हळूहळू तीळचा कलर चेंज होतोय. हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण तीळ भाजून घेऊयात. तीळ भाजून झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत आणि तीळ थंड होईपर्यंत आपण लाडूसाठीचा पाक तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे अर्धा कप चिक्कीचा गूळ यूज केलेला आहे. गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. इथे मी नॉर्मल गुळाऐवजी चिक्कीचा गूळ यूज केलेला आहे. चिक्कीच्या गुळामध्ये लाडू छान एकसारखे बांधले जातात. चिक्कीचा गूळ यूज करण्यासाठी खूप इझी आहे. नॉर्मल गुळासारखे कट करण्यासाठी किंवा कापण्यासाठी त्याला खूप मेहनत करण्याची गरज नाही. इझिली सुरीने चाकूने हलक्या हाताने सुद्धा कट होतो. तसेच चवीला सुद्धा चिक्कीचा गूळ खूप चवदार लागतो. तर आता गूळ व्यवस्थितपणे वितळल्यानंतर त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे पाणी टाकून गूळ व्यवस्थितपणे बुडबुडे येईपर्यंत शिजवून घेणार आहे. लाडूसाठीचा पाक व्यवस्थितपणे शिजल्यानंतर त्यामध्ये मी 1/3 कप भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक करून घेतलेला कूट टाकून हे सर्व व्यवस्थितपणे गुळामध्ये मिक्स करणार आहे. शेंगदाण्याचा कूट यूज करताना तुम्ही पहिले शेंगदाणे व्यवस्थितपणे खरपूस भाजून घ्या. नाहीतर असेच कच्चे शेंगदाण्याचा कूट यूज केला तर आपल्या लाडूची टेस्ट बिघडेल. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा हिरवी वेलची पावडर टाकून व्यवस्थितपणे त्यामध्ये सर्व मिक्स करून घेणार आहे. गुळाच्या पाकामध्ये आपले तीळ व्यवस्थितपणे हळूहळू मिक्स करत मी सर्व मिश्रण एकजीव करून गरम करून घेतलेले आहे. 2 ते 3 मिनिटे छान गरम झाल्यानंतर मी इथे हे मिश्रण 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेणार आहे. इथे मी अर्ध्या तिळगुळापासून चिक्की तर अर्ध्या तिळगुळापासून लाडू बनवून घेणार आहे. तुम्हाला जर चिक्की करायचे नसेल तर तुम्ही पूर्णपणे लाडू वळू शकता किंवा व्हरायटी हवी असेल तर तुम्ही त्याच मिश्रणापासून चिक्की सुद्धा करू शकता. दोन्हीही प्रोसेस खूप सोप्या आहेत. तर संक्रांत स्पेशल चिक्की करण्यासाठी एका प्लेटला मी खाली तूप लावून सर्व बाजूंनी कव्हर करून घेतलेले आहे. त्यावर हे तिळगुळाचे सारण टाकून सर्व एकसारखे पसरून घेतलेले आहे. गूळ थंड झाल्यावर तो कडक होतो, त्यामुळे तुम्हाला ही सर्व प्रोसेस लवकरात लवकर करून घ्यावी लागेल. तुम्ही बघितलंच असेल मी हे सर्व मिश्रण एका चमच्याच्या साहाय्याने सर्व प्लेटमध्ये एकसारखे पसरून घेतलेले आहे. त्यानंतर हे मिश्रण मी आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून घेणार आहे. आपली चिक्की गार्निशिंग करण्यासाठी मी प्लेटमध्ये आधी पातळ कट करून घेतलेले पिस्ताचे काप टाकलेले आहे, जेणेकरून चिक्की दिसायलाही खूप छान दिसते. इथे मी चिक्कीला छान शंकरपाळीचा शेप दिलेला आहे. चाकूच्या साहाय्याने सर्व कट्स करून घेतलेले आहेत. दिसते ना मग एकदम मार्केटवाली चिक्की. तुम्ही बघू शकता गार्निशिंगसाठी जे मी पिस्ता यूज केलेले त्याचा कलरही खूप छान दिसतोय. त्याचप्रमाणे त्याचा शेप, त्याची बाइंडिंग एकदम परफेक्ट आलेली आहे. तुम्ही बघू शकता आणि चिक्की ही खूप क्रिस्पी बनलेली आहे. मी तुम्हाला इथे तोडून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम हवी तशी एकदम मार्केटवाली चिक्की तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एका हाताने मी चिक्की तुम्हाला तोडून दाखवत आहे. चिक्की एकदम इझिली क्रश झालेली आहे, म्हणजे आपली चिक्की परफेक्ट झालेली आहे. मस्त होममेड, करायला सुद्धा इझी, कमी इन्ग्रेडियंट लागतात, तसेच कमी खर्चात एकदम मार्केटवाली आपली संक्रांत स्पेशल चिक्की तयार आहे. तसेच दुसऱ्या पार्टमध्ये डिवाइड केलेले या मिश्रणाचे मी छान छोटे छोटे लाडू वळून घेणार आहे.
चिक्की करता करता आपले तिळगुळाचे मिश्रण थोडे कडक झालेले, कारण आपला पाक थंड झाला त्यामुळे तो कडक झाला. म्हणून मी स्लो गॅसवर पुन्हा एकदा हे मिश्रण थोडेसे गरम करून घेतले आणि पटापट त्याचे सर्व छोटे छोटे लाडू वळून घेतले. काय मग कशी वाटली माझी संक्रांत स्पेशल चिक्की आणि संक्रांत स्पेशल लाडू? चला तर मग मी भेटते पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत अजून ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.